ताज्या बातम्यांसाठी MH41 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. डोंगराळे बालिका अत्याचार व हत्येप्रकरणी 425 पानांचे आरोपपत्र सादर. 6 महिन्यात निकाल लागण्याची अपेक्षा. मालेगाव डोंगराळे येथील 4 वर्षीय बालिकेच्या व अत्याचार हत्येप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी दिनांक 9 पॉक्सो न्यायालयात 425 पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. 21 दिवसात तपास पूर्ण करून संशयिताला मृत्यूदंड किंवा आजन्म कारावासाच्या शिक्षेपर्यंत पोहोचवतील असे सबळ पुरावे पोलिसांनी जमा केले आहेत. संशयित विजय संजय खैरनार या नराधमाने 17 नोव्हेंबर 2025 रोजी बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केला होता. तालुका पोलिसांनी याच दिवशी संशयिताला अटक केली होती. या घटनेनंतर राज्यभर तीव्र आंदोलनं झाली होती. आरोपीला फाशी देण्याच्या मागणीसाठी आक्रमक काही आंदोलकांनी थेट न्यायालयात घुसण्याचाही प्रयत्न केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासावर लक्ष केंद्रित केले होते. 21 दिवसात पुरावे संकलित करून सखोल तपास करत आरोपपत्र दाखल केले. ज्या तत्परतेनं तपास पूर्ण झाला त्याच पद्धतीनं हा खटला जलदगती न्यायालयात चालवणं गरजेचे आहे. खटल्याची जलद सुनावणी होऊन 6 महिन्यात निकाल लागेल अशी अपेक्षा आहे. जैविक पुराव्यांवर भर राजकीय टीकेचे धनी ठरलेले पोलीस उपअधीक्षक बाविस्कर यांनी घटनेचा तपास पूर्ण केला आहे. तपास करताना प्रत्यक्षदर्शी भौतिक पुराव्यांसह जैविक पुराव्यांवर अधिक भर देण्यात आला. संशयित शेखर उर्फ विजय संजय खैरनार 11 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. गुरुवारी त्याच्या कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला सुनावणीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर केले. गुरुवारी न्यायालयाने 14 दिवसांसाठी त्याची न्यायालयीन कोठडी पुन्हा वाढवून दिली आहे. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. चार्ज फ्रेम झाल्यानंतर प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईल तेव्हा ॲडव्होकेट निकम पुढील खटला चालवणार आहे.